नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आता आपण यूट्यूबचं हे लेक्चर घेतोय. मित्रांनो, खूप महत्त्वाची एक न्यूज आहे. आता कुठली न्यूज आहे मित्रांनो? तर बघा, केरळ आता होणार केरळम. केरळ या राज्याच्या नावात बदल होतोय मित्रांनो. आता मग एखाद्या राज्याच्या नावात बदल करायचा आहे, एखाद्या केंद्रशासित प्रदेशाच्या नावात बदल करायचा, तर तो अधिकार कोणाला असतो मित्रांनो? तर भारतीय संसदेला असतो, पार्लमेंटला असतो. आता मग काल म्हणजे किती तारखेला बघा की 24 फेब्रुवारी 2026 ला म्हणजे मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. कुठं झाली मित्रांनो? तर पीएमओचं नाव बदललंय सेवा तीर्थवर. आणि मग या बैठकीमध्ये असा निर्णय घेतला की आता केरळचं नाव आपल्याला केरळम करायचं आहे. आता मग थोडासा इतिहास बघू मित्रांनो आपण, काय केरळम आहे. तर बघा की केरळच्या विधानसभेनं काय केलं, तर 24 जून 2024 मध्ये तिथल्या विधानसभेनं प्रस्ताव पाठवला होता संसदेकडे बहुमतानं की आम्हाला केरळचं आता केरळम करायचं आहे. आता मग संसदेनं आतापर्यंत भाष्य केलं नाही किंवा त्याच्यावर निर्णय घेतला नाही. पण आता 2 महिन्यावर केरळमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि भाजप केंद्र सरकारमध्ये आहे आणि भाजप आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी यांच्यामध्ये आता आघाडी थोडंसं बळकट होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी पावलं टाकलेत. आणि मग 2 महिन्याच्या निवडणुका आणि हा केरळचं नाव बदलण्याचा निर्णय भाजपसाठी खऱ्या अर्थाने फलदायी ठरेल का, हा येणाऱ्या काळातला विषय आहे. आता मग केंद्र सरकारनं काय केलं मित्रांनो की केरळ विधानसभेनं प्रस्ताव पाठवलाय संसदेकडे आणि मग केरळ नाव बदल विधेयक 2026 हे संसदेत मंजूर केले किंवा संसदेमध्ये ते विधेयक आणले. आता मग एखाद्या राज्याच्या नावात बदल करायचा असेल तर असं जे विधेयक आहे संसदेत मांडण्याच्या अगोदर त्याच्यावर राष्ट्रपतीची पूर्वपरवानगी घ्यावी लागते. आता मग हे बंधनकारक कधी केलंय पूर्वपरवानगी घेण्याचं? तर 18वी घटना दुरुस्ती 1966 नुसार बंधनकारक केलंय. आणि मग राज्यघटनेच्या 3ऱ्या कलमानं राष्ट्रपती काय करतात, तर ते विधेयक संबंधित राज्याच्या विधानसभेकडे पाठवतात. आणि मग हा जो संसदेचा कायदा आहे तर त्याच्या संदर्भातलं तिथल्या विधानसभेनं मत द्यावं याच्यासाठी कालमर्यादा निश्चित करतात. आता मग हे कालमर्यादा निश्चित करण्याचे जे काही अमेंडमेंट आहे ते 5वी घटना दुरुस्ती 1955 नुसार. आता मग हा झाला इतिहास मित्रांनो. आता मग एखाद्या राज्याच्या नावात बदल करायचा आर्टिकल 3 नुसार तो अधिकार असतो संसदेला. आणि मग संसदेचं जे काही विधेयक आहे संसदेनं मंजूर केलं तर ते कोणाकडे जाईल? तिथल्या राज्याच्या विधानसभेकडे जाईल. आणि राज्याच्या विधानसभेनं तो प्रस्ताव पुन्हा राष्ट्रपतीकडे पाठवला तर राष्ट्रपती त्याच्यावर सही करतील. अशा पद्धतीचा हा पार्श्वभूमीचा अमेंडमेंटचा किंवा एकंदरीत विधेयकाचा हा मधितार्थ आहे. आता मग जेव्हा केरळचं नाव केरळम होईल तेव्हा काय करावं लागेल? तर बघा, पहिल्या कलमात चेंजेस करावे लागतील आणि पहिलं जे शेड्यूल आहे, इंडेक्स आहे, पहिली अनुसूची आहे, त्याच्यात सुद्धा आपल्याला चेंजेस करावं लागेल. आणि मग खऱ्या अर्थाने बऱ्याच दिवसापासून केरळ राज्याची मागणी आहे की आम्हाला मल्याळम भाषेमध्ये केरळचं जे काही आहे केरळम हे नाव आम्हाला असावं. आणि मग त्यांची मागणी आता अलीकडे मंजूर होण्याच्या मार्गावर आहे. आणि मग केरळ राज्याचा जर आपण इतिहास बघितला मित्रांनो तर बघा, राज्य पुनर्रचना कायदा 1955 नुसार 1 नोव्हेंबर 1956 मध्ये केरळ राज्याची निर्मिती झाली भाषेच्या आधारे. आणि मग आता खऱ्या अर्थाने मल्याळम या नावाचं रूपांतर, केरळचं रूपांतर केरळम असं म्हणलं तर ते चुकीचं नाहीये. आणि मग केरळचा जो काही पिरावी दिन आहे तो 1 नोव्हेंबर आहे. आणि मग अशा पद्धतीनं आता येणाऱ्या काळामध्ये केरळचं आता केरळम होणार. आणि मग पश्चिम बंगालची मागणी आहे किंवा अनेक दिल्लीची मागणी अनेक लोकांनी केली आहे. आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा चेंजेस करणार का केंद्र सरकार किंवा भारताची संसद? याच्या येणाऱ्या काळामध्ये हा सुद्धा अतिशय महत्वाचा विषय आहे. आणि म्हणून आता येणाऱ्या काळामध्ये केरळचं नाव होणार आता केरळम हे मात्र निश्चित आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं ही जी काही इन्फॉर्मेशन आहे तर तुम्हाला या पद्धतीनं सांगता आली पाहिजे. आणि मग अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपलं नागनाथ उस्तुरे नावाचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. मित्रांनो, इथंच थांबू. नवीन भागात लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.